क्रिस्टल लिमिटेडचा प्रॉब्लेम आपण आज चालू करतोय. सर्वांकडे प्रॉब्लेम असेलच. बघा प्रॉब्लेम पहा. यामध्ये 2-3 नवीन ऍडजस्टमेंट आलेले आहेत ज्या पहिल्या प्रॉब्लेम मध्ये नव्हत्या. नेहमीप्रमाणे आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट दिलेला आहे. त्यानंतर जे ऍडजस्टमेंट्स आहेत त्या महत्त्वाच्या आहेत. ऍडजस्टमेंट मध्ये सेल्स दिलेले आहेत. टोटल सेल्स जे आहेत 1,12,000 रुपये, त्यापैकी 28,000 रुपये प्री पिरियडचे सांगितलेले आहेत आणि उरलेले पोस्ट पिरियडचे आहेत. त्यानंतर इंटरेस्ट वेंडरचे ऍडजस्टमेंट नेहमीच प्रॉब्लेम मध्ये असते, पण 2 नवीन ऍडजस्टमेंट आलेले आहे. एक आहे रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंगची आणि एक आहे डेप्रिसिएशनची. या 2 ऍडजस्टमेंटचं कॅल्क्युलेशन महत्वाचं आहे समजून घेणं. त्यापूर्वी आपण आधी जे प्रॉफिट अँड लॉसचे आयटम आहेत त्याला मार्किंग करून घेऊ. बघा, क्रिस्टल लिमिटेड वॉज फॉर्म टू टेक ओव्हर रनिंग बिझनेस विथ इफेक्ट फ्रॉम 1 एप्रिल 2008. बिझनेस जो आहे तो सुरू झालेला कधीपासून आहे, म्हणजे टेक ओव्हर कधीपासून झालेला आहे? 1 एप्रिल 2008 पासून. त्यानंतर कंपनी इनकॉर्पोरेट म्हणजे रजिस्टर झालेली आहे 31 जुलै 2008 ला आणि सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंट मिळालेलं आहे 1 ऑक्टोबर 2008 ला. आपण सर्टिफिकेट ऑफ कमेन्समेंटचा विचार करणार नाही, ते केव्हा मिळालं ते. फक्त आपल्याला डेट ऑफ बिझनेस स्टार्ट, डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि इयर एंडिंग या 3 तारखा महत्वाच्या आहेत. बिझनेस सुरू झालेला आहे 1 एप्रिलला आणि रजिस्टर झालेला आहे 31 जुलैला. मग 1 एप्रिल पासून 31 जुलै पर्यंतचा जो पिरियड आहे तो प्री इनकॉर्पोरेशनचा पिरियड आहे. म्हणजे एप्रिल, मे, जून आणि जुलै 4 महिने प्री इनकॉर्पोरेशनला. 12तून 4 वजा करा म्हणजे 8 महिने पोस्ट इनकॉर्पोरेशनला येतील. किंवा तुम्ही 31 जुलै पासून तर 31 मार्च पर्यंत जरी महिने काउंट केले तरी तेवढेच येतील, 8 महिने येतील. त्यानुसार आपण टाइम रेशो कॅल्क्युलेट करणार आहोत. आता मार्किंग करून घ्या. अगोदर जे खर्च दिलेले आहेत ते टाइम रेशोत वाटायचे, सेल्स रेशोत वाटायचे की पोस्टला दाखवायचे, त्याची मार्किंग करून घ्या. बघा, फर्स्ट आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आपण टाइम रेशोत वाटणार आहे, टी ची मार्किंग करा. त्यानंतर बँक चार्जेस. बँक चार्जेस देखील आपण टाइम रेशोत वाटणार आहे, टी ची मार्किंग करा. त्यानंतर सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहे. सेलिंग एक्सपेन्सेस आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहे, यस ची मार्किंग करा. त्यानंतर आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस. मिसलेनियस एक्सपेन्सेस म्हणजे किरकोळ खर्च, तो आपण टाइम रेशो मध्ये वाटणार आहे, त्यामुळे टी ची मार्किंग करा. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड. सेल्स रेशोत वाटायचा, कॅरेज आउटवर्ड आहे. इनवर्ड जर असेल तर परचेस रेशो मध्ये वाटले जातात. कॅरेज आउटवर्ड आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत. त्यानंतर पुढचा खर्च बघा, कॅरेज आउटवर्ड पर्यंत आलो होतो आपण. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वर ऍडजस्टमेंट आहे, त्यामुळे ऍडजस्टमेंट साठी आपण ऍक्च्युअल लिहितो, म्हणून ए लिहा. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस कॉमन खर्च आहे. इलेक्ट्रिसिटी चार्जेस आपण दाखवणार आहोत टाइम रेशो मध्ये. टाइम रेशो साठी टी ची मार्किंग करा. त्यानंतर डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस. डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस म्हणजे बिझनेस डेव्हलप करण्यासाठी लागणारा खर्च असतो, हा नेहमी पोस्टला दाखवायचा असतो. फॉर्मेशन एक्सपेन्सेस, डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस, म्हणून पी ची मार्किंग करा. पी ची मार्किंग करा. त्यानंतर बॅड डेट्स. बॅड डेट्स वर ऍडजस्टमेंट नाहीये प्रॉब्लेम मध्ये, त्यामुळे सेल्स रेशोत वाटणार आहोत आपण, यस ची मार्किंग करा. त्यानंतर पॅकिंग चार्जेस. पॅकिंग आपण वस्तूच्या विक्रीसाठी पॅकिंग करतो, म्हणजे सेल्सशी रिलेटेड खर्च आहे, म्हणून यस ची मार्किंग करा. त्यानंतर शेअर ट्रान्सफर फीज. शेअर ट्रान्सफर फी, शेअर ट्रान्सफर आपण शेअर ट्रान्सफर फी किंवा डिव्हिडंड किंवा इंटरेस्ट ऑन डिबेंचर हे जे खर्च आहेत ते पोस्टला दाखवतो, त्यामुळे पी ची मार्किंग करा. त्यानंतर अंडर रायटर्स कमिशन जे आहे
ते सुद्धा आपण पोस्टला दाखवतो. भाग विमे करायला दिली जाणारे कमिशन आहे, त्यामुळे पी ची मार्किंग करा. त्यानंतर इंटरेस्ट टू वेंडर वर्किंग नोट दाखवायची आहे, म्हणून ए म्हणा, ऍक्च्युअल ए ची मार्किंग करा. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस, डिस्ट्रीब्युशन म्हणजे वितरण खर्च, हा सेल्सशी रिलेटेड आहे, त्यामुळे यस ची मार्किंग करा. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट, डेप्रिसिएशन वर ऍडजस्टमेंट आहे, ऍडजस्टमेंट साठी ऍक्च्युअल म्हणून ए ची मार्किंग करा. त्यानंतर क्रेडिट साइडला दिलेला ग्रॉस प्रॉफिट आपण नेहमीप्रमाणे सेल्स रेशोत वाटणार आहोत, आणि क्रेडिट साइडला दिलेल्या शेअर ट्रान्सफर फी आपला इन्कम आहे, पण शेअर ट्रान्सफर फी आपण पोस्टला दाखवतो, त्यामुळे पूर्णच्या पूर्ण 1000 रुपये आपण पोस्टला दाखवणार आहोत. अगोदर आपण मार्किंग करून घेतली. आता आपण ज्या इम्पॉर्टंट डेट्स आहेत त्या डेट्स अगोदर लिहून घेऊ. वर्किंग नोट घ्या. वर्किंग नोट मध्ये फर्स्ट इम्पॉर्टंट डेट्स, ऍडजस्टमेंट मी आधी एक्सप्लेन करते, त्यानंतर तुम्ही इम्पॉर्टंट डेट्स लिहा. बघा, फर्स्ट ऍडजस्टमेंट आहे टर्नओव्हर म्हणजे सेल्स. होल पिरियडचे 1,12,000 रुपये दिलेले आहेत, त्यापैकी 28,000 रुपये 1 एप्रिल ते 1 ऑगस्ट पर्यंतचे आहे. मुद्दाम 31 जुलैच्या ऐवजी 1 ऑगस्ट तारीख दिलेली आहे. 31 जुलै आणि 1 ऑगस्ट यामध्ये फार फरक नाहीये. 31 जुलै एंडिंग आहे, 1 तारीख फर्स्ट डे आहे पुढच्या महिन्याचा, त्यामुळे सेम पिरियड आहे, 4 महिने होतात. तर 4 महिन्याचे सेल्स जे आहेत पहिल्या 28,000 आहे, मग आपण 1,12,000तून 28,000 वजा करणार आणि जी अमाऊंट येईल त्या अमाऊंटचा आणि 28,000चा रेशो कॅल्क्युलेट करणार, तो आपला सेल्स रेशो येईल. त्यानंतर सेकंड ऍडजस्टमेंट आहे रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग वॉज पेड ₹500 पर मंथ अप टू 1 ऑक्टोबर 2008. 1 ऑक्टोबर पर्यंत ऑफिस बिल्डिंगचं जे रेंट आहे ते 500 रुपये महिन्याला याप्रमाणे पेड करण्यात आलेलं आहे, आणि त्यानंतर इट वॉज इन्क्रीज बाय ₹100. त्यानंतर ते 100 रुपयांनी वाढलेले, म्हणजे आधी 500 होतं, नंतर 100 ने वाढलं, म्हणजे 600 रुपये पर मंथ झालं. मग आता किती महिन्यांसाठी 500 ने कॅल्क्युलेशन करायचं आणि किती महिन्यांसाठी 600 ने कॅल्क्युलेशन करायचं ते बघू आपण. बघा, आपलं वर्ष सुरू झालेलं आहे 1 एप्रिलला, मग 1 एप्रिल पासून तर 1 ऑक्टोबर पर्यंत महिने काउंट करा, म्हणजे सप्टेंबर पर्यंतच काउंट करावे लागतील. एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर 6 महिने जे आहेत, 6 महिन्याचं रेंट 500 रुपयांनी पेड केलेलं आहे, आणि उरलेल्या 6 महिन्यांचं रेंट हे 600 रुपयांनी पेड केलेलं आहे. त्यानुसार आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. म्हणजे पहिले 6 महिने आहेत त्यामध्ये 4 महिने प्रीचे येतील आणि राहिलेले 2 महिने पोस्टचे येतील. म्हणजे 500 रुपयांनी आपण जे रेंट पेड केलेलं आहे त्यामध्ये 4 महिन्यांचं रेंट हे प्रीला जाईल आणि 2 महिन्यांचं रेंट पोस्टला जाईल. आणि त्यानंतर जी 100 रुपयाची वाढ आहे ती 1 ऑक्टोबर नंतर झालेली आहे. बिझनेसचं जे रजिस्ट्रेशन आहे ते 31 जुलैला झालेलं आहे, म्हणजे जो पुढचा 600 रुपयांनी रेंट पेड केलं तो सर्व 6 महिन्यांचा पिरियड हा पोस्टला येतो. त्यानुसार आपण त्याची वर्किंग नोट दाखवणार आहोत. त्यानंतर डेप्रिसिएशन वर ऍडजस्टमेंट आहे. डेप्रिसिएशन ऑन फिक्स ॲसेट इन्क्लूड ₹150 फॉर ॲसेट्स अक्वायर इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड. 150 रुपये असे आहेत की जी ॲसेट आपण पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड मध्ये घेतलेली आहे, म्हणजे 150 रुपये आपल्याला कंपल्सरी पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवावे लागतील. मग टोटल डेप्रिसिएशनची जी अमाऊंट आहे आपली 2,400 रुपये, त्यातले 150 रुपये आपण अगोदर पोस्टला दाखवणार, आणि उरलेला जो बॅलन्स असेल त्या बॅलन्सला आपण टाइम रेशो मध्ये परत डिस्ट्रीब्यूट करणार आणि नंतर त्याची बेरीज करणार, म्हणजे त्यावर सुद्धा आपल्याला वर्किंग नोट तयार करावी लागेल. त्यानंतर नेहमीप्रमाणे येणारी जी ऍडजस्टमेंट आहे ती म्हणजे इंटरेस्ट टू वेंडर. परचेस कन्सिडरेशन पेड केलेलं आहे. किती तारखेला? परचेस कन्सिडरेशन वॉज डिस्चार्ज बाय द कंपनी ऑन 30 सप्टेंबर 2008. 30 सप्टेंबर 2008 ला परचेस कन्सिडरेशन पेड केलेलं आहे बाय इश्युइंग 10 शेअर ऑफ ₹10 इच ॲट अ प्रीमियम ऑफ 1 पर शेअर. आपल्याला किती रुपयांनी शेअर्स दिले किंवा किती प्रीमियम दिला त्याचा आपल्या कॅल्क्युलेशनशी काही संबंध नसतो, त्यामुळे आपण फक्त इंटरेस्ट टू वेंडरची जी अमाऊंट दिलेली आहे ते इंटरेस्ट किती महिन्यांचं आहे त्याचं कॅल्क्युलेशन करणार. त्यापैकी प्रीला किती महिने येतात आणि पोस्टला किती महिने येतात. मग 1 एप्रिलला बिझनेस चालू झालेला आहे, एप्रिल पासून 30 सप्टेंबर पर्यंत 6 महिने होतात. 6 महिन्यांचं व्याज आहे. मग जे दिलेले व्याज असेल
त्याला आपण 6ने भाग देणार. त्यानंतर प्रीला 4 महिने आहेत म्हणून 4 महिन्यांचं रेंट आपण प्रीला दाखवणार आणि राहिलेलं 2 महिन्यांचं रेंट आपण पोस्टला दाखवणार. अशा आपल्याला 4 ऍडजस्टमेंट्स दिलेले आहेत. आता आपण इम्पॉर्टंट डेट्स लिहू. तुमच्या नोटबुक मध्ये इम्पॉर्टंट डेट्स लिहा. पहिलं कॅल्क्युलेशन वर्किंग नोट मधलं. त्यामध्ये डेट ऑफ ऍक्विजिशन 1 एप्रिल 2008. त्यानंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन 1 जुलै 2008. 31 जुलै आहे ना? 31 जुलै करा, 1 नाही, 31 जुलै करा. 31 जुलै 2008. त्यानंतर डेट ऑफ फायनान्शियल इयर एंड दाखवा. डेट ऑफ फायनान्शियल इयर एंड 31 मार्च 2009. फर्स्ट इम्पॉर्टंट डेट्स लिहून टाका. डेट ऑफ ऍक्विजिशन, त्यानंतर डेट ऑफ इनकॉर्पोरेशन आणि डेट ऑफ फायनान्शियल इयर एंड. त्यानंतर टाइम रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट करा. टाइम रेशो साठी 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. प्री इनकॉर्पोरेशन मध्ये 4 महिने आपण ऑलरेडी कॅल्क्युलेट केलेले आहेत. तुम्ही 4 महिने डायरेक्ट न टाकता डेट जरी टाकली अगोदर आणि नंतर 4 महिने लिहिले तरी चालतील. डेट टाकताना कशी टाकणार, तर 1 एप्रिल 2008 टू 31 जुलै 2008 अशी प्रीला डेट येईल आणि मग त्याच्या खालच्या ओळीवर 4 मंथ टाकलं तरी चालेल. आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला 31 जुलै पासून टाका किंवा 1 ऑगस्ट पासूनची तारीख टाका. 1 ऑगस्ट 2008 टू 31 मार्च 2009 असे पोस्ट इनकॉर्पोरेशनला 8 महिने येतात. त्यानंतर त्यांचा रेशो कॅल्क्युलेट करायचा. 4 1 4, 4 2 8. टाइम रेशो आला 1:2. टाइम रेशो आला 1:2. त्यानंतर सेल्स रेशो कॅल्क्युलेट करा. त्यासाठी पुन्हा 2 भाग करा, प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन, त्यामध्ये टोटल जे सेल्स आहेत आपले त्यापैकी 28,000 रुपयाचे सेल्स प्री इनकॉर्पोरेशनला दाखवा. कारण ऍडजस्टमेंट मध्ये तसं मेन्शन केलेलं आहे की 28,000 रुपयाचे सेल्स हे 1/8 पर्यंतचे आहेत. टोटल सेल्स आहेत आपले 1,12,000, त्यातून 28,000 वजा करून 84,000 रुपये पोस्ट इनकॉर्पोरेशनला दाखवा. टोटल सेल्स 1,12,000. त्यानंतर 0 कॅन्सल करून भाग द्या. 2नी भाग देत गेला छोटा छोटा भाग तरी चालेल, किंवा मोठ्या संख्येने डायरेक्ट भाग देता येत असेल तर मोठ्या संख्येने द्या. बघा, मोठ्या संख्येने जर आपण भाग दिला तर इकडे 7ने भाग जातो, ह्या बाजूला पण 7ने जातो. 7 चौक 28, 7 1 7, 7 2 14, म्हणजे 4 आणि 12 येतात. 4 आणि 12ला परत भाग दिला, 4 1 4, 4 3 12, म्हणजे 1:3 रेशो येतो. सेल्स रेशो आला 1:3. टाइम रेशो 1:2. सेल्स रेशो 1:3. सर्वांचा टाइम रेशो आणि सेल्स रेशो कॅल्क्युलेट झाला. 1-2 जणांनी रेज हँड करा. सेल्स रेशो आणि टाइम रेशो कॅल्क्युलेट झाला. ओके. त्यानंतर जी ऍडजस्टमेंट आहे रेंटची, डेप्रिसिएशनची आणि इंटरेस्ट टू वेंडरची, त्यानुसार आपण पुढच्या वर्किंग नोट घेणार आहोत. पुढची वर्किंग नोट घ्या. Allocation of rent of office building. तिसरी वर्किंग नोट घ्या. Allocation किंवा कॅल्क्युलेशन लिहिलं तरी चालेल. Allocation of rent of office building. ऑफिस बिल्डिंगचं जे रेंट आहे त्याचं आपण कॅल्क्युलेशन करतोय. त्याचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी
एक 3 कॉलम करा तुम्ही, नंतर आखा, फक्त वरती नावं द्या. ते कॉलम नाही केले तरी चालू शकतात, पण डायरेक्ट तसं समजणार नाही. पर्टिक्युलर, प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन असे 3 कॉलम करा. त्यातल्या पर्टिक्युलर मध्ये घ्या. आपल्याला बघा 500 रुपये पर मंथ रेंट सांगितलेला आहे 6 महिन्यांसाठी. मग तो पिरियड आहे 1 एप्रिल ते 1 ऑक्टोबरचा. 1 एप्रिल 1/4/2008 टू 1/10/2008 at ₹500 per month, that is 6 month into 500. 6 महिन्यांचं व्याज 500 रुपये, सॉरी 6 महिन्यांचं रेंट 500 रुपयाप्रमाणे गुणाकार करून एकूण रेंट आलं 3000 रुपये. रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग 6 महिन्यांचं रेंट आपण 500 रुपयांनी पेड केलेलं आहे, म्हणून 500 गुणिले 6 करून टोटल रेंट आलं 3000 रुपये. आता हे 3000 रुपये रेंट आपण टाइम रेशो मध्ये दोन्ही कॉलमला वाटणार आहोत, प्री इनकॉर्पोरेशनला आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला. बघा टाइम रेशो मध्ये, टाइम रेशोत नाही, टोटल 6 महिने आहेत, तर 6 महिन्यातले 4 महिने प्रीचे आहेत आणि 2 महिने पोस्टचे आहेत, त्यानुसार आपण वाटतोय. 4 गुणिले 500 केले 2000 रुपये आणि 2 गुणिले 500 केले 1000, बरोबर दोन्हींची टोटल 3000 रुपये येते. आधी आपण जे 500 रुपये पर मंथ रेंट होतं ते अलोकेट केलं 2 भागामध्ये, प्री इनकॉर्पोरेशनला आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला. प्री इनकॉर्पोरेशनचे 4 महिने आहे, त्यामुळे 4 गुणिले 500 केले 2000 रुपये आलं प्रीला. त्यानंतर पोस्ट इनकॉर्पोरेशनचे 2 महिने, 2 कसे काढले आपण, तर पिरियड जो आहे तो 1 एप्रिल पासून 1 ऑक्टोबर पर्यंतचा दिलेला आहे. आपण 1 एप्रिल पासून 31 जुलै पर्यंत 4 महिने होतात, म्हणून त्या 4 महिन्यांचं रेंट 500 ने दाखवलं आणि उरलेले 2 महिन्यांचं रेंट पोस्ट इनकॉर्पोरेशनला 500 रुपयाने दाखवलं. त्यानंतर पर्टिक्युलर मध्ये लिहा 1/10/2008 टू 31/3/2009 ऍट ₹600 पर मंथ. 600 कसे आले, तर आधीचं रेंट 500 होतं, त्यानंतर 100 रुपयांनी वाढ झालेली आहे, म्हणून 6 मंथ इंटू ₹600 कॅल्क्युलेशन करून 3600 होतात. आता हे 600 रुपये पर मंथचं जे रेंट आहे ते ऑक्टोबर पासून सुरू होतंय तर मार्च पर्यंत आहे. मग ह्या पिरियड मध्ये प्री इनकॉर्पोरेशनचे महिने येत नाही, म्हणून सर्वच्या सर्व रेंट पोस्टला दाखवा 3600. त्यानंतर बेरीज केली, प्री इनकॉर्पोरेशनला फक्त 2000 रुपये अमाऊंट आहे, म्हणून टोटलला 2000 आले, आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनला आधीचे 1000 रुपये नंतरचे 3600 असे टोटलला आले 4600. हे झालं अलोकेशन ऑफ रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग. ऑफिस बिल्डिंगचं रेंट आपण अलोकेट केलं. 6 महिन्यांचं रेंट होतं, 6 महिने 500 रुपयांनी, राहिलेले 6 महिने 600 रुपयांनी. पहिल्या 500 रुपयाचे जे 6 महिने होते त्यामध्ये 4 महिने प्रीचे होते, म्हणून 4 महिन्याचं रेंट प्रीला दाखवलं आणि राहिलेलं 2 महिन्यांचं रेंट आपण पोस्टला दाखवलं. त्यानंतर 600 रुपये पर मंथनी जे रेंट आहे ते पूर्णच्या पूर्ण ऑक्टोबर नंतर मार्च पर्यंतच आहे, तो पूर्ण पिरियड पोस्ट इनकॉर्पोरेशनचा असल्यामुळे पूर्ण अमाऊंट आपण पोस्टला दाखवली. 6 गुणिले 600 म्हणजे 3600. नंतर टोटल केली, प्रीची टोटल आली 2000, पोस्टची टोटल आली 4600. त्यानंतर कॅल्क्युलेशन करायचं आहे जे डेप्रिसिएशन सांगितलेले बँक ऍसेट वरचं, त्याचं कॅल्क्युलेशन करा. allocation of depreciation on bank asset. allocation of depreciation किंवा calculation of depreciation म्हणा. फिक्स ऍसेट लिहा, बँक ऍसेट नाही, फिक्स ऍसेट लिहा. त्यासाठी पण 3 कॉलम करा, पर्टिक्युलर, प्री आणि पोस्ट. 3 कॉलम करा, पर्टिक्युलर, प्री आणि पोस्ट. पर्टिक्युलर मध्ये जी तुमची ऍडजस्टमेंट आहे ती ऍडजस्टमेंट लिहून टाका. डेप्रिसिएशन फॉर ऍसेट्स अक्वायर इन पोस्ट इनकॉर्पोरेशन रुपीज मध्ये पोस्टला दाखवायचे 150 रुपये. 150 रुपये.
तुमचा क्रम थोडा उलटा होईल. मी अगोदर ह्याचं कॅल्क्युलेशन दाखवते तुम्हाला, नंतर इंटरेस्ट टू वेंडरचं कॅल्क्युलेशन दाखवते. तुम्ही 4 नंबरला अलोकेशन ऑफ डेप्रिसिएशन दाखवा आणि 5 नंबरला इंटरेस्ट टू वेंडर दाखवा. डेप्रिसिएशन फॉर ॲसेट अक्वायर इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड डायरेक्ट 150 रुपये पोस्टच्या कॉलमला दाखवा. त्यानंतर पर्टिक्युलर मध्ये लिहा परत बॅलन्स डेप्रिसिएशन इन टाइम रेशो 1:2. मग तुमचं टोटल डेप्रिसिएशन होतं 2400 रुपये. त्यातून 150 वजा केलं म्हणजे 2250 राहिलं. मग 2250 रुपये आपण टाइम रेशो मध्ये अलोकेट केले. म्हणजे कोणत्या रेशोत? 1:2 मध्ये. 2250 ला 3 नी भाग दिला. एक भाग 750 रुपयाचा आला आणि 2 भागांसाठी 1500. त्यानंतर त्याची बेरीज करा. डेप्रिसिएशन 150 रुपये पोस्ट पिरियड साठी सांगितलेलं होतं. त्यामुळे आपण 3 भाग केले, पर्टिक्युलर, प्री इनकॉर्पोरेशन आणि पोस्ट इनकॉर्पोरेशन. तुमची जी ऍडजस्टमेंट आहे ती पर्टिक्युलर मध्ये लिहिली. डेप्रिसिएशन फॉर ॲसेट अक्वायर इन पोस्ट इनकॉर्पोरेशन पिरियड डायरेक्ट पोस्टच्या कॉलमला 150 दाखवले, टोटल 150. त्यानंतर बॅलन्स डेप्रिसिएशन इन टाइम रेशो, उरलेला जो बॅलन्स होता 2400 तून 150 वजा करून 2250 रुपये, तो आपण 1:2 मध्ये डिस्ट्रीब्यूट केला आणि बेरीज केली. आता प्रीला आपण 750 रुपये दाखवणार डेप्रिसिएशनचे आणि पोस्टला 1650 रुपये दाखवणार. त्यानंतर पुढचं 5वं कॅल्क्युलेशन घ्या, अलोकेशन ऑफ इंटरेस्ट टू वेंडर. अलोकेशन ऑफ इंटरेस्ट टू वेंडर. त्यासाठी ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला. ऍडजस्टमेंट मध्ये परचेस कन्सिडरेशन सेटल झाल्याची तारीख आहे 30 सप्टेंबर, म्हणजे 6 महिन्यांनी परचेस कन्सिडरेशन सेटल झालेलं आहे. आणि इंटरेस्ट टू वेंडरची अमाऊंट आहे आपल्याला प्रॉफिट अँड लॉसला दिलेली 1050 रुपये. Interest to vendor ₹1050 is paid up to the date of settlement, that is from 1st April 2008 to 30th September 2008, that is for 6 months. 6 महिन्यांचं इंटरेस्ट आहे म्हणून 1050 रुपयाला 6ने भाग दिला. 6ने भाग दिल्यानंतर तुमचा भागाकार देऊन अमाऊंट आली 175 रुपये. प्रत्येक महिन्याला व्याज आलं 175 रुपये. मग प्री इनकॉर्पोरेशनचे 4 महिने आहे म्हणून 4 गुणिले 175 करा आणि पोस्ट इनकॉर्पोरेशनचे राहिलेले 2 महिने आहेत म्हणून 2 गुणिले 175 करा. 700 आणि 350. 700 आणि 350. वर्किंग नोट आपल्या संपलेल्या आहेत. आता स्टेटमेंट कडे या. वरती नाव द्या, इन द बुक्स ऑफ क्रिस्टल इंडस्ट्रीज लिमिटेड statement showing profit prior to and post incorporation for the year ended 31 March 2009. स्टेटमेंट सर्वांनी आखलेलं असेल. स्टेटमेंट कडे या. अगोदर ग्रॉस प्रॉफिटचं पोस्टिंग करायचं आहे आपल्याला. ग्रॉस प्रॉफिटचं पोस्टिंग करा. ग्रॉस प्रॉफिटचं पोस्टिंग करा. ग्रॉस प्रॉफिट दाखवा. ग्रॉस प्रॉफिट सेल्स रेशो मध्ये वाटायचं आहे. सेल्स रेशो आहे 1:3. टोटल अमाऊंट आहे 80,000. आपण ग्रॉस प्रॉफिट क्रेडिट साइडला असल्यामुळे क्रेडिट साइडच्या कॉलमचा वापर करून ग्रॉस प्रॉफिट दाखवणार आहोत. 80,000ला 3 आणि 1 4 नी भाग द्या. 4 दुने 8. 20,000चा एक भाग 20,000 आणि 60,000. त्यानंतर शेअर ट्रान्सफर फी कंपल्सरी आपण पोस्टलाच दाखवणार आहोत म्हणून टोटल जी शेअर ट्रान्सफर फीची अमाऊंट आहे ती पोस्टला दाखवा. बेसिस ऑफ अलोकेशन मध्ये पोस्ट लिहा. प्रॉब्लेम सोडवताना जर मीटिंग ओव्हर झाली तर पुन्हा जॉईन करायची आहे. मी पुन्हा हे करेल.
10 मिनिटं राहिलेत कारण. शेअर ट्रान्सफर फी बेसिस ऑफ अलोकेशन मध्ये पोस्ट दाखवा आणि पूर्णपणे अमाऊंट पोस्टला दाखवा. टोटल मध्ये 1000 आणि पोस्टच्या कॉलमला 1000. त्यानंतर तुमच्या टोटलच्या कॉलमची बेरीज दाखवा 81,000 रुपये. त्या बेरजेला म्हणजे त्या कॉलमला खाली रेष आणि वरती रेष मारा, कारण ही बेरीज परत आपले जे डेबिटचे आयटम आहे त्यामध्ये बेरजेत येणार नाहीये. आता जी डेबिट साइडचे आयटम आहे ते आपण पोस्टिंग करतोय. फर्स्ट आयटम आहे मॅनेजमेंट एक्सपेन्सेस. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस आपण टाइम रेशो मध्ये वाटणार आहोत. बेसिस मध्ये लिहा टाइम, रेशो लिहा 1:2. टोटल अमाऊंट आहे 12,000. 12,000ला 3 ने भाग द्या. 3 चौक 12, 4,000चा एक भाग 4,000 आणि 8,000. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये अलोकेट करा. 1:2, 4,000 आणि 8,000. त्यानंतर पुढचा खर्च आहे बँक चार्जेस. बँक चार्जेस पण आपण टाइम रेशोत वाटणार आहोत. बेसिस मध्ये घ्या टाइम, रेशो मध्ये 1:2. टोटल अमाऊंट आहे 1,200. टाइम रेशो मध्ये 400 आणि 800. त्यानंतर पुढचा खर्च आहे सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग एक्सपेन्सेस आपण सेल्स रेशो मध्ये वाटणार आहोत. सेल्स रेशो आहे 1:3. एकास 3 मध्ये वाटा. टोटल अमाऊंट 4,000, 1,000 आणि 3,000. सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशो मध्ये वाटा. टोटल अमाऊंट 4,000, 1,000 आणि 3,000. त्यानंतर पुढचा खर्च आहे मिसलेनियस एक्सपेन्सेस. टाइम रेशो मध्ये वाटा. 1:2. टोटल अमाऊंट आहे 9,000. 9,000ला 3 ने भाग द्या. 3,000 आणि 6,000. मॅनेजमेंट एक्सपेन्सेस टाइम रेशोत वाटले, बँक चार्जेस टाइम रेशोत वाटले, सेलिंग एक्सपेन्सेस सेल्स रेशोत वाटले, मिसलेनियस एक्सपेन्सेस टाइम रेशो मध्ये वाटले. त्यानंतर कॅरेज आउटवर्ड सेल्स रेशो मध्ये वाटा. 1:3. टोटल अमाऊंट 4,000, 1,000 आणि 3,000. त्यानंतर रेंट ऑफ ऑफिस बिल्डिंग, ह्याचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे रेंटचं, त्यामुळे बेसिस मध्ये ऍक्च्युअल लिहा. टोटल अमाऊंट आहे 6,600, 2,000 आणि 4,600. वर्किंग नोट तयार केलेली आहे आपण, त्यानुसार अमाऊंट घेतल्या. त्यानंतर इलेक्ट्रिसिटी चार्जेस टाइम रेशो मध्ये वाटा. 1:2. टोटल अमाऊंट आहे 900, 300 आणि 600. त्यानंतर डेव्हलपमेंट एक्सपेन्सेस पोस्टला दाखवा. रेशो मध्ये डॅश. टोटल अमाऊंट मध्ये 2,800. पूर्ण 2,800 अमाऊंट पोस्टला दाखवा. त्यानंतर आहेत बॅड डेप्ट्स. बॅड डेप्ट्स आपण ह्या प्रॉब्लेम मध्ये सेल्स रेशोत वाटलेत, कारण त्यावर ऍडजस्टमेंट आलेली नाहीये. रेशो सेल्स रेशो 1:3. टोटल अमाऊंट आहे 800, 200 आणि 600. त्यानंतर पॅकिंग चार्जेस सेल्स रेशो मध्ये वाटा. टोटल अमाऊंट आहे 1:3. सॉरी, रेशो आहे 1:3. टोटल अमाऊंट आहे 4,000, 1,000 आणि 3,000. त्यानंतर शेअर ट्रान्सफर फी आपण पोस्टला दाखवणार आहोत. रेशो मध्ये डॅश करा.
टोटल अमाऊंट 2500. पूर्ण अमाऊंट पोस्टला दाखवा. त्यानंतर आहे अंडर रायटिंग कमिशन. अंडर रायटिंग कमिशन आपण दाखवणार आहोत पोस्टला. टोटल अमाऊंट 3750. पूर्ण अमाऊंट पोस्टला दाखवा. त्यानंतर आहे इंटरेस्ट टू वेंडर. याचं आपण कॅल्क्युलेशन केलेलं आहे म्हणून ऍक्च्युअल लिहिलं. टोटल अमाऊंट आहे 1050, 700 आणि 350. त्यानंतर डिस्ट्रीब्युशन एक्सपेन्सेस सेल्स रेशो मध्ये वाटा 1:3 मध्ये. टोटल अमाऊंट आहे 6000, 1500 आणि 4500. त्यानंतर डेप्रिसिएशन ऑन फिक्स असेट ह्याची पण आपण वर्किंग नोट तयार केलेली आहे. त्यामुळे बेसिस मध्ये ऍक्च्युअल लिहा. टोटल अमाऊंट 2400, 750 प्रीला आणि पोस्टला 1650. आता नेट प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं आहे. आपण बेरीज करणार आहे. टोटल कॉलमची बेरीज 81,000 होती वरती, ती 81,000 खाली मांडून घ्यायची. त्यानंतर डेबिट साईडची बेरीज करायची. डेबिट साईडची बेरीज येते 61,000. मग तुमचा नेट प्रॉफिट येतोय 20,000 रुपये. आता तो प्रीला किती आणि पोस्टला किती तो दाखवायचा आहे. त्यासाठी प्रीची आणि पोस्टची क्रेडिट साईडची टोटल खाली मांडून घ्यायची. प्रीची टोटल 20,000 आणि पोस्टची टोटल 61,000 दोन्ही कॉलमला मांडली. त्यानंतर नेट प्रॉफिट दाखवला टोटलच्या कॉलम मध्ये 20,000. आता प्रीची जी क्रेडिटची टोटल होती 20,000 रुपये, त्यातून प्रीची डेबिटची टोटल वजा केली आणि कॅपिटल प्रॉफिट काढला. तो आला 4150 रुपये. त्यानंतर पोस्टची क्रेडिटची टोटल 61,000, त्यातून पोस्टच्या डेबिटची टोटल वजा केली. बॅलन्सिंग फिगर आली 15,850 रुपये. 4150च्या खाली कॅपिटल लिहा आणि 15,850च्या खाली रेव्हेन्यू लिहा.